आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. रामकृष्ण हरी माऊली. निर्गुणाचे भेटी या वारी विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्व श्रोत्यांचं मी माधुरी मनापासून स्वागत करते. ज्ञानेश्वरीतील योगचिंतन ऐकत ऐकत या वर्षीच्या वारीचा प्रवास आपण केलेला आहे. हरिभक्तपरायण किसन महाराज चौधरी यांच्यासोबत ही वारी अनुभवताना आपल्या सगळ्यांना अधिकचं ज्ञान, आनंद, समाधान आणि आपल्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील अशी आशा वाटते. उद्या आपण आषाढी एकादशी साजरी करणार आहोत. सर्व वारकऱ्यांचा यावर्षीच्या वारीचा प्रवास जो विठ्ठलाच्या भेटीसाठी त्यांनी सुरू केला होता तो उद्या थांबणार जरी असला तरी सुद्धा विठ्ठलाची कृपा मात्र या साऱ्यांवरती अखंड अशी असणार आहे. ही कृपा अखंड राहावी याचसाठी तर नेमाने, सातत्याने दरवर्षी ही सगळी वारकरी मंडळी विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्राला पवित्र करत करत पुढे जात असतात. हे पावित्र्य आपल्याही अंगी उतरावं, या वारीच्या निमित्ताने संत साहित्याचा अभ्यास पुन्हा एकदा व्हावा, त्यांचं स्मरण व्हावं, ह्या सगळ्यात चांगल्या उद्देशाने हे दिवस आपण साजरे करावेत. इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओवरच्या या वारीमधला आजचा दिवस आपण सुरू करूया. ऐकूया ज्ञानेश्वरीतील योगचिंतन, मोक्ष संन्यास योग. माऊली मोक्ष संन्यास योग हा 18वा अध्याय गीतेमधला. या अध्यायाला एकाध्यायी गीता असं सुद्धा म्हणतात. गीतेमधले सर्व विषय सार रूपाने या अध्यायामध्ये आलेले आहेत. भगवंत सांगतात, अर्जुना, प्राप्त कर्म कोणत्याही प्रकारचं असलं तरी ते प्रामाणिकपणे आणि उत्तम रीतीने केलं पाहिजे. आत्म्याचा आणि कर्माचा काहीही संबंध नसतो. आत्मा हा केवळ साक्षीभूत आहे. आपण जे कर्म करतो त्याची मात्र 5 कारणं आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे देह. सुख दुःख जी आहेत ती देहाला भोगावी लागतात. दुसरं कारण आहे ते म्हणजे कर्ता, कारण प्रत्येक गोष्ट मी केली असा भाव आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो. कर्माचं तिसरं कारण आहे ते म्हणजे ज्ञानेंद्रिय, आणि कर्माचं चौथं कारण आहे वायुशक्ती. वायुशक्ती ओंकार ध्वनी प्रगट करते, यालाच प्राण असं म्हणतात. आणि कर्माचं 5वं कारण आहे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय यांच्या देवता. प्रत्येक इंद्रियाला एक एक देवता असते. जसं की डोळे यांची देवता सूर्य आहे, त्वचेची देवता वायू आहे. या देवतांची कृपा असेल तरच चांगली कर्म घडत असतात. पण कितीही चांगली कर्म झाली तरी सुद्धा आत्म्याचा त्यांच्याशी संबंध नसतो. आत्मा हा केवळ साक्षीभूत असतो. कर्ता, कर्म, क्रिया, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या सगळ्यांच्या पलीकडे असणारा असा तो आत्मा. माऊली भगवंताने सात्विक ज्ञान, राजस ज्ञान आणि तामस ज्ञान असे ज्ञानाचेही 3 प्रकार सांगितले. तसंच सात्विक, राजस आणि तामस ही कर्म सुद्धा सांगितलेली आहेत. माणसाने सात्विक कर्म करावीत अशी अपेक्षा आहे. एखादं कर्म करावंसं वाटणं याला बुद्धी म्हणतात.
पण या बुद्धी सुद्धा 3 प्रकारच्या असतात. एकंदरीतच प्रकृती ही त्रिगुणाच्या अधीन आहे असं आपल्या लक्षात येतं. गीतेच्या 9व्या आणि 12व्या अध्यायात जे भक्तीचं महत्व सांगितलंय बघा, यामध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितले: आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. आणि आपल्या सर्वांना आता माहिती झालेलं आहे की भगवंताला प्रिय असलेला कोणता भक्त असेल तर तो आहे ज्ञानी भक्त. 17व्या अध्यायामधील विषय सांगून झाल्यानंतर पुन्हा एकदा गीतेचं महत्व माऊलींनी विशद केलेलं आहे. वेद आणि उपनिषदांचा सार म्हणजे गीता आहे, पण गीतेचं औदार्य मात्र वेदांपेक्षा मोठं आहे. माऊली म्हणतात, वेद हे समजण्यासाठी अवघड आहेत, ते काही जणांनाच समजतील असे आहेत, पण गीता मात्र सगळ्यांना सुबोध समजेल अशी आहे. माऊलींचे तर आपल्यावरती अनंत उपकार आहेत. त्यांच्या आरतीमध्ये जसं आपण म्हणतो, लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग. माऊलींनी हे लोपलेलं ज्ञान प्रगट केलेलं आहे. भगवंताचं आणि अर्जुनाचं प्रेम त्यांनी अगदी चपखल शब्दांमध्ये सांगितलेलं आहे. त्यांचा झालेला हा प्रेमाचा संवाद आहे. अर्जुनावर भगवंताचं प्रेम म्हणून हे इतकं आयुष्याचं सार असलेलं ज्ञान भगवंताने अर्जुनाला देऊ केलेलं आहे. भगवंताचं हे ज्ञान सांगून झाल्यानंतर अर्जुन जो आहे तो अद्वैत भावात गेलेला आहे आणि देवाने त्याला हाक मारून विचारलंय, अर्जुना, अरे अर्जुना, भानावर ये, मी तुला सांगितलं ते समजलं का? अर्जुन म्हणाला, हो देवा, देवा सर्व काही पटलं. तेव्हा भगवंताने अर्जुनाला काय सांगितलंय? अर्जुना, तू ज्ञानी भक्त आहेस. ज्याला आस्था नाही, जो गुरुभक्ती करत नाही, त्याला हे शास्त्र कदापि सांगू नकोस. ज्याची ऐकण्याची इच्छा नाही, ज्याची माझ्यावर श्रद्धा नाही, त्यालाही अजिबात सांगू नकोस. गीता शास्त्राचा अधिकारी कोण हे देवाने सांगितलंय. गीता ही गायत्री आहे. जो गीता सांगतो तो मला खूप आवडतो, तो माझा भक्त आहे. विनोबा भावे म्हणतात तसं, गीताई माझी माय माऊली, मी तिचा बाळ नेणता, रडता पडता घेई उचलोनी कडेवरी. गीता श्रवणाने पापमुक्ती होते, स्वर्गाचं ऐश्वर्य मिळतं आणि गीता वाचणारा, गीता सांगणारा हा ब्रह्मानंदात बुडून जातो. हे संपूर्ण ज्ञान ऐकल्यानंतर अर्जुनाचा देहांकार गेलेला आहे. ब्रह्मरूप झाल्याचा अनुभव त्याला आलाय. आपण कोण आहोत याची त्याला जाणीव झाली. दरदरून आलेला घाम, अंगावर उभे राहिलेले रोमांच हे सगळे विरून गेलेले आहेत. देव म्हणाले, अर्जुना, मोह गेला का? तेव्हा अर्जुन म्हणाला, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनं तव. आता अर्जुन त्याच्या कर्तव्य कर्मासाठी तयार झालाय. आता भगवंताच्या मुखातले ज्ञान ऐकून संजय, जो युद्धाचा वृत्तांत पोहोचवण्यासाठी म्हणून ज्याची नेमणूक झालेली आहे असा तो संजय, या संजयाचे सुद्धा अष्टसात्विक भाव जागृत झाले. अंगावर रोमांच उभे राहिले. आनंदाने तो धावून निघालाय. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज, मी किती भाग्यवान म्हणून सांगू. वेद उपनिषदांचं ज्ञान मला अर्जुनामुळे ऐकायला मिळालं. व्यासांच्या प्रसादामुळे माझं अज्ञान नाहीस झालं. माझं मी तू पण गळून गेलं. हे श्रवण मला गुरु कृपेमुळे प्राप्त झालं. पण काही वेळातच गेलेली देहस्मृती पुन्हा परत आली. द्वैत भाव जागृत झाला. सूर्योदय झाल्यावर स्फटिकाप्रमाणे दिसणारी हिमशिखर वितळून जावीत त्याप्रमाणे संजय देहभानावर आला. श्रीकृष्ण श्रीकृष्ण असं म्हणून त्याला गहिवरून आलं. पण संजयची अवस्था अंध राजाच्या लक्षात येणार ती कशी? राजा रागाने म्हणाला, भलतंच मला काही सांगू नकोस. व्यासांनी तुझी नेमणूक कशासाठी केली आहे? मला फक्त एकच सांग, या युद्धात जय कुणाचा होणार? संजय म्हणाला, यत्र योगेश्वर हा कृष्णो
यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. संजय म्हणाला, जिथे श्रीकृष्ण लक्ष्मी, जिथे अर्जुन, तिथे जय. कारण चंद्रतेथ चंद्रिका, शंभुतेथ अंबिका, संत तेथ विवेका, असणे की जे. रावो तेथ कटक, सौजन्य तेथ सोयरिक, वन्ही तेथ दाहक, सामर्थ्यता. चंद्र तिथे चंद्रिका आहे, शंभू तिथे अंबिका आहे, संत तिथे विवेक आहे, सौजन्य आहे तिथे सोयरिक आहे. राजा तिथे सैन्य आणि अग्नी तिथे दाहकता आहे. दया तिथे धर्म, धर्म तेथे सुखभोग आहे, सुखभोग तेथे प्रसन्नता आहे. वसंत तिथे पालवी, पालवी तिथे फुले, भ्रमर हे असणारच. गुरु तिथे ज्ञान, ज्ञान तिथे आत्मदर्शन आणि आत्मदर्शन तिथे समाधान हे असणारच. भाग्य तिथे विलास सुख आहे, तिथे उल्हास आहे आणि सूर्य तिथे प्रकाश असणारच. हे ज्याप्रमाणे असणारच त्याप्रमाणे जिथे कृष्ण, जिथे अर्जुन, तिथेच जय हा सुद्धा असणारच. अमृतपुत्रांनो, माऊलींच्या या ओव्या वाचल्या की माऊलींच्या प्रतिभेची, कवित्वाची कल्पना आपल्याला येते. उपमा आणि दृष्टांतांचा उत्कृष्ट नमुना इथे आपल्याला दिसतो. माऊली शेवटी म्हणतात, किंबहुना तुमचे केले धर्म संकीर्तन सिद्धी गेले, येथे उरले जी केवळ पायिकपण. माऊली आपल्या सर्व ग्रंथाचं श्रेय गुरूंना, निवृत्तीनाथ महाराजांना देतात. किती हा विनय आणि केवढी मोठी नम्रता. 9,000 ओव्यांचा ग्रंथ लिहून पूर्ण झाला. माऊलींनी आपल्या गुरूंकडे काय मागितलं मग? पसायदान मागितलं. कारण या सर्व ग्रंथाला गुरूंचा आशीर्वाद हवा होता. पसायदान ही एक विश्व प्रार्थना. माऊलींनी ग्रंथसमाप्तीनंतर गुरूंकडे पसाय मागितलं. पसायदान म्हणजे प्रसाद किंवा मागणं होय. हे एका संताचं मागणं आहे. अत्यंत आर्ततेने केलेली प्रार्थना आहे. मराठी साहित्यात पसायदान हा एक उत्तम आविष्कार आहे. जे वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये सांगितलं ते गीतेमध्ये सांगितलं आणि गीतेत जे सांगितलं ते ज्ञानेश्वरीत सांगितलं गेलंय. ह्या सर्वांचं सार पसायदानामध्ये आलेलं आहे. पसायदानात 9 ओव्या आहेत आणि 7 मागण्या मागितलेल्या आहेत. या पुढच्या भागामध्ये म्हणजेच आषाढी एकादशीच्या उद्याच्या विशेष भागामध्ये माऊली आपण पसायदान ऐकणार आहोत. तेव्हा आज जे ज्ञान मिळवलेलं आहे त्याचं चिंतन करूया, मनन करूया आणि उद्या पसायदान ऐकण्यासाठी सिद्ध होऊया. विठू माऊलीच्या नावाने जो गजर सुरू आहे तो असं म्हणतात असाच दुमदुमत राहू देत. आपल्या श्रद्धा, आपलं प्रेम, आपला विश्वास त्या विठुरायावरचा हा अढळ आहे आणि तो तसाच अखंड राहणार आहे. महाराष्ट्रात जन्माला येण्याचं हे सुख आहे श्रोते हो. ते सुख आपण उपभोगत राहूया, ऐकत राहूया. निर्गुणाचे भेटी हा वारी विशेष कार्यक्रम इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. भेटूया वारी विशेष उद्याच्या भागामध्ये पसायदान ऐकण्यासाठी. हरिभक्त परायण किसन महाराज चौधरी यांनी हा जो सगळा ज्ञानसागर आपल्यापर्यंत पोहोचवलाय त्यांचे सुद्धा विशेष आभार मानते आहे इथे आणि आजच्या भागामध्ये थांबते. ऐकायला विसरू नका उद्याचा विशेष भाग इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल